नमस्कार, मी आकाश जाधव. एक महत्त्वाचा आणि अर्जंट असा मेसेज आहे. आज 14 ऑगस्ट आहे आणि रात्रीपर्यंत आपल्या हातामध्ये वेळ आहे LIC HFLला अप्लाय करायची. साधारण LIC HFLला का अप्लाय करायचं, का नाही करायचं हे डिटेलमध्ये आधीच्याच व्हिडिओमध्ये यायला पाहिजे होतं, पण काही कारणाने वेळ नव्हता आणि आज मी पाहिलं तर ह्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट मला दिसली. मला असं वाटलं एक शॉर्ट व्हिडिओ ज्या माध्यमातून तुम्हाला पटापट ह्या एक्झामबद्दल सांगावं, ह्या ॲडबद्दल सांगावं, सो दॅट तुम्हाला आयडिया येईल. त्यापैकी काही ॲप्लिकेशन जे ते आपल्या माध्यमातून जे ते वाढवता येतील, सो दॅट जास्तीत जास्त मुलांचं सिलेक्शन जे ते होईल. तर ह्या ॲडबद्दल मला सांगायचं होतं. हे सांगत असताना इकडे ॲडव्हर्टिजमेंट आहे. टोटल 200 जागा आहेत आणि 200पैकी चतकूर 25% जास्त, 26% जास्त जागा ह्या महाराष्ट्राला आहेत. तर माझी विनंती होती आपल्या पोरांना की जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा, कारण की अशा ठिकाणून निकाल येतात. दुसरं, सर LIC HFL प्रायव्हेट की गव्हर्नमेंट? प्रायव्हेट आहे, कारण की ह्यातला LICचा हिस्सा हा 45% आहे आणि प्रमोटरचा हिस्सा जी LIC आहे, आणि राहिलेल्या 55% जो हिस्सा आहे त्यामध्ये मग FIIs आहेत, पब्लिकला शेअर्स आहेत, ह्या पद्धतीनं. तर ह्यामध्ये अजूनही भले मायनॉरिटीमध्ये आहे, पण 45% या कंपनीची मालकी LICकडे आहे. दुसरं, याच्यामध्ये 200पैकी 53 जागा ह्या महाराष्ट्राच्या आहेत. त्यानंतर स्टेट वाईज तुम्हाला ज्या राज्यात तुम्ही अप्लाय करताय त्याच राज्यात तुम्हाला पोस्टिंग मिळणार आहे. अजून काय पाहिजे त्याच्यामध्ये? काही प्लस मायनस मला फक्त आता मी डिटेलमध्ये एक एक पॉईंट काढून शक्यतो व्हिडिओ बनवतो, पण पॉईंटमध्ये काढून व्हिडिओ बनवलेला नाही आहे. ह्यात तुम्ही बघा, ॲप्लिकेशन तुम्हाला 14 ऑगस्टला करायचं आहे. एक्झाम तुमची सप्टेंबरमध्ये होईल. एक एक्झाम आणि त्यानंतर इंटरव्ह्यू, त्यानंतर फायनल सिलेक्शन. या पद्धतीने पगार खूप स्पष्ट पद्धतीने दिलेला आहे. एवढा स्पष्ट मी अजून कोणत्याही दुसऱ्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये बघितलेला नव्हता. जवळपास जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये की तुमची सिटीची कॅटेगरी ही आहे मुंबई पहिली, ही आहे संभाजीनगर आणि ही आहे जालना. या पद्धतीने तुम्ही पकडू शकतात. तर याच्यामध्ये तुमचा पगार जो आहे तो 4 ते 4.25 आहे. समजा 4 लाखापासून 4.25 लाखापर्यंत, अर्थात 30,000 ते 33,000 हा पगार असेल, डिपेंडिंग ऑन की तुमची पोस्टिंग कोणत्या लोकेशनला होते. त्याच्यानंतर खूप व्यवस्थित त्यांनी त्या गोष्टी दिलेल्या आहेत. बाकी त्याच्यामध्ये दिलेलं बघा की मुक्त विद्यापीठाची डिग्री ह्या ठिकाणी चालणार नाही. 21 ते 28 वय पाहिजे ॲज ऑन 1 जुलै, आणि तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे 1 जुलैपर्यंत. 1 जुलैपर्यंत झालेलं पाहिजे. सर, ह्या एक्सपिरियन्स कशाला चालतो? बघा, जिथे बँकिंगचा एक्सपिरियन्स मागितलं ते चालत नाही, SBI CBO चालत नाही. जिथं बँकिंग पण जिथं फायनान्शियल म्हणलेलं आहे त्या ठिकाणी चालतो. आणि माझा अंदाज ग्रामीण बँकेमध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणलेलं आहे. तर जिथं कुठं फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये असिस्टंटचा एक्सपिरियन्स म्हणला असेल त्या ठिकाणी चालून जाईल. पण हा LIC HFL ही बँक नाही आहे. LIC HFL ही नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी NBFC आहे. तर अशा ठिकाणी एक्सपिरियन्स जो तो काही ठिकाणी चालतो, काही ठिकाणी. पण माझं म्हणणं आहे की ह्या पगारावर थांबून तुम्ही तुमचा पुढचा अभ्यास कंटिन्यू करायचा. एक्झाम जी आहे ती एक्झामच्या याच्यामध्ये इंग्लिश, रिजनिंग, GA, न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे क्वांट आणि कम्प्युटर 40 मार्काचे 5 सेक्शन आहेत. 200 मार्काची परीक्षा आहे. पेपरची डिफिकल्टी लेवल ही पेपर जो आहे तो इझी टू मॉडरेट टाईपमध्ये राहण्याचे चान्सेस आहेत. मॉडरेट पकडून चला. सर, लेवल थोडीशी एक्झामनुसार सांगता येईल. तर ग्रामीण बँकेची जी असिस्टंट मेन्स तुम्ही देता साधारणतः त्या लेवलचा हा पेपर जो आहे तो असणार आहे. नेगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. पेपर फक्त इंग्लिशमध्ये असेल. त्याच्याशिवाय महत्त्वाच्या गोष्टी फायनल सिलेक्शन जे आहेत ते रिटर्न प्लस इंटरव्ह्यू होईल, पण वेटेज कुणाचं किती असेल ते दिलेलं नाही आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस त्यामध्ये ₹800 ॲप्लिकेशन फीस आहे. एक्झामचे सेंटर महाराष्ट्रामध्ये तरी मला बऱ्यापैकी ठिकाणी जे ते दिसलेले आहेत. तर एक्झामच्या सेंटरचा प्रॉब्लेम नाही आहे. एक्झामचे सेंटर तुम्हाला सांगायचं असेल तर मुंबई आहे, नागपूर आहे, पुणे, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि जळगाव इतके साधारणतः तुमचे एक्झामचे सेंटर आहेत. तर तुम्हाला एक्झामच्या सेंटरसाठी उगाच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. कुणी अप्लाय केलं पाहिजे तर ॲप्लिकेशन ज्या लोकांचा मागच्या 2-3 वर्षापासून स्कोर समहाव वाढत नाही अशांना एक चांगली संधी आहे. जॉब वर्क कल्चर वगैरे खूप चांगलं आहे आणि तिथे थांबून तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू करून थोडंसं वर्क प्रेशर जे ते मी एखाद्या नॅशनल बँकेत इतकं जास्त पण नाही म्हणत आणि एखाद्या DCC बँके इतकं किंवा ग्रामीण बँके इतकं कमी पण नाही म्हणत. साधारणतः मॉडरेट टाईपचं तुमचं वर्कलोड जो तो तुमचा असणार आहेच, त्याबद्दल डाऊटच नाही आहे. तर त्यामुळं माझी इच्छा होती की जास्तीत जास्त लोकांनी याला अप्लाय करावं. आज 14 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत जेवढं जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त मुलांना जमत असेल त्याने अप्लाय करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्हाला पुण्य कमवायचं असेल तर माझ्याकडे एक चांगला चान्स आहे. तो म्हणजे ह्या व्हिडिओची जी लिंक आहे व्हिडिओच्या व्ह्यूजसाठी नाही, व्हिडिओच्या व्ह्यूजची मला वेगळी आवश्यकता पडत नाही.
तर त्यामुळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत रात्री 12 वाजेच्या आत साधारणतः व्हिडिओ पोहोचावा, त्यांना ह्या ॲडबद्दल माहिती व्हावी. जर आधी किंवा कधी कधी माहिती असतं पण ॲड आली त्यावेळेस माहिती असतं ॲप्लिकेशनची लास्ट डेट ते आपण विसरून जातो. हे होऊ नये म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत एवढा माझा छोटासा 5-10 मिनिटाचा व्हिडिओ जो तो पाठवा, सो दॅट आपल्या जागांवर, ज्या जागावर आपला क्लेम असला पाहिजे 200 पैकी 53, ह्या आपल्या जागावर जिथं क्लेम आहे तिथं आपलेच विद्यार्थी पास झाले पाहिजेत, ही माझी रास्त अपेक्षा आहे. तर जास्तीत जास्त तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत त्याची लिंक पाठवा, सो दॅट जास्तीत जास्त आपल्या साईडने ॲप्लिकेशन वाढतील, हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.